मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत अस्सल गावरान पद्धतीची फणसाची भाजी, ज्याला आपण व्हेज मटन सुद्धा म्हणतो। चवीला इतकी भारी की चिकन मटन विसरून जाल। तर चला सुरुवात करूया। त्या अगोदर इकडे फणस घेतलेले आहे कापून, आणि फणस कापताना हाताला तेल लावायला विसरू नका हा। फणसाचे मध्यम तुकडे करून घ्यायचे आहे अशा प्रकारे। त्याच्यानंतर इकडे आपण पाणी टाकलेलं आहे आणि हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। तुम्ही याला कुकरच्या 2 शिट्ट्या सुद्धा लावून घेऊ शकता। तर पाहू शकता तुम्ही। त्याच्यानंतर मी थोडंसं तेल टाकलेलं आहे, 1 चम्मच। तर पाहू शकता तुम्ही 1 पडी तेल घातलेलं आहे। त्याच्यानंतर आता गॅस ऑन करून घ्यायचा आहे, पाहू शकता तुम्ही। त्याच्यानंतर गॅसला लावून घ्यायचा आहे आणि छान याच्या 2-3 उकड्या काढून घ्यायच्या आहे। 2-3 नाही, फक्त 2च उकड्या काढून घ्यायच्या आहे। तर पाहू शकता इकडे छान मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचा आहे। त्यानंतर लगेच इकडे मसाल्याची तयारी करून घ्यायची आहे। तर चला तुम्हाला दाखवते। त्या इकडे मी खोबरं आणि कांदा छान भाजून घेतलेला आहे, लसूण अद्रक घेतलेला आहे, त्याच्यानंतर टोमॅटो घातलेला आहे। तर पाहू शकता छान आता याच्यामध्ये जिरं सुद्धा घालून घ्यायचं आहे आणि हे पॉटमध्ये काढून घ्यायचं आहे। तर चला आपण पॉटमध्ये काढून घेऊया। त्यानंतर इकडे पॉटमध्ये घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मी हरभऱ्याची डाळ विसरली होती, जेणेकरून याच्याने छान टेक्स्चर येते आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागते आणि घट्ट सुद्धा होती भाजी। तर इकडे छान वाटण करून घेतलेलं आहे। तर इकडे आपलं फणस सुद्धा शिजून झालेले आहे। तर आता आपण पाणी आणि फणस वेगवेगळं करणार आहोत। तर इकडे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे मी फणस, जेणेकरून भाजीमध्ये मसाले छान फ्राय होणार आहे। त्या अगोदर इकडे गंज ठेवलेले आहे। त्याच्यानंतर तेल टाकायचं आहे, तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घेऊ शकता। तेल गरम झालं की लगेच आपण मसाला घालायचा आहे। अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही मसाला छान फ्राय करून घ्यायचा आहे, एकजीव करून घ्यायचा आहे, छान मिक्स करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। त्यानंतर याच्यामध्ये आपण आता घालणार आहोत चवीनुसार तिखट, तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घेऊ शकता। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्याचबरोबर थोडीशी अर्धा चम्मच हळद घालायची आहे, कारण आपण हळद ऑलरेडी उकडताना घातलेली होती। तर छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे दाखवल्याप्रमाणे। त्यानंतर वेळ न घालवता लगेच आपण याच्यामध्ये धनिया पावडर घालणार आहोत। धनिया पावडर पण सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे छान। आणि हिंग घालायला मात्र विसरू नका, सगळ्यात सिक्रेट म्हणजे भाजीचं हिंग आहे। हिंग घालायला मात्र विसरू नका, एकदम टेस्टी होती। वेळ न घालवता फणस सुद्धा घालून घ्यायचा आहे, छान एकदम मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर लगेच 1 चम्मच आता आपण गरम मसाला वापरणार आहोत। तर पाहू शकता तुम्ही कोणताही मसाला वापरू शकता, एव्हरेस्टचा सुद्धा मसाला वापरू शकता, खूप छान अशी चव येते एव्हरेस्टच्या मसाल्यांना सुद्धा। त्यानंतर जे पाणी होतं अलग ठेवलेलं ते सुद्धा आपण याच्यात टाकून घ्यायचं आहे, छान मिक्स करून घ्यायचं आहे। उकळी आली की लगेच त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे। तर पाहू शकता तुम्ही आता 2-3 उकड्या येऊ द्यायचे आहे। त्याच्यानंतर तयार आहे आपली भाजी, चमचमीत फणसाची भाजी। गरम भाकरी किंवा भातासोबत एन्जॉय करा। आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला